ओके, तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो, इंस्टाग्रामवरती आजकाल एक ट्रेंड चाललेला आहे मित्रांनो एडिटिंगचा, एकदम टॉप लेवल आणि एकदम स्मूथ एडिटिंग म्हणजे ओके कटआउट्सचा. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच टॉपिकवरती बोलणार आहोत. तर ते व्हिडिओ एडिटिंग कशी करायची, आपण आजचा व्हिडिओ जो काय आपल्या महादेवांवरती केलेला आहे मित्रांनो. आता नेक्स्ट वीकमध्येच आपला श्रावण सोमवार चालू होणार आहे, म्हणजे श्रावण चालू होणार आहे. तर त्याच टॉपिकवरती आपण आजचा व्हिडिओ एडिट केलेला आहे. तो कसा केलेला आहे मित्रांनो, तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ आपला बघा. तर आवडला तर एक लाईक नक्की करा. तर चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, आता जो काही व्हिडिओ असणार आहे आपण आपल्या लाडक्या अलर्ट मोशन ॲपवरती केलेला आहे. तुम्ही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत व्हिडिओ कसा एडिट केलेला आहे ते नक्की पहा. ओके, तर मित्रांनो मी तुमचा लाडका जय शिवराय, मी तुमचा लाडका भूषण पाटील. तुम्ही बघत आहे आपलं ऑफिशियल एडिटिंग यूट्यूब चॅनल. तर चालू करूया आजच्या जबरदस्त व्हिडिओ एडिटिंगला. व्हिडिओ एडिट कसा करायचा ते शिकूया. आइए देखते हैं मजा आएगा. नमः पार्वती पदे हर हर महादेव. सर्वज्ञ स्वाभिमानी जय है महाविनाशी ओंकार है इसी की वाणी. ओके, तर मित्रांनो आपण आपल्या लाडक्या मोबाईलच्या स्क्रीनवरती सिम्पली आपला अलर्ट मोशन ॲप असेल ते ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, अलर्ट मोशन ॲप हे ओपन केल्यावरती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपला अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. टेलिग्रामला मी शेअर केलेलं आहे लेटेस्ट व्हर्जन. मी आता वापस टाकतो, ते जे तुम्ही ओल्ड पण वापरू शकता, काही विषय नाही. प्रोजेक्टवर टॅप करायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी एक लिंक दिलेली आहे मित्रांनो, अलर्ट मोशनची प्रीसेट लिंक. ओके, ती इम्पोर्ट करायची आपल्या अलर्ट मोशन ॲपमध्ये. बीटमार्क ओपन केल्यावरती तुम्हाला असा काय इंटरफेस दिसेल. मी तुम्हाला सगळं जो काय प्रीसेट असेल रेडी कराय, फक्त तो कटआउट्स कसे लावायचे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, तर टायटल थंबनेल तुम्ही पाहिलं असेल तसंच काहीतरी व्हिडिओ असेल. तुम्ही जर व्हिडिओला फर्स्ट टाइम आला असेल आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर एक लाईक व्हिडिओला करून टाका. ओके, तर चालू करूया आपल्या व्हिडिओ एडिटिंगला. मित्रांनो बघू शकता असं काही तुम्हाला मी करून दिलं. आता मित्रांनो जवळ एक कॅमेराचा ऑप्शन आहे. कॅमेरा तुम्हाला सिम्पली ऑन करायचं, म्हणजे कॅमेरा पण तुम्हाला सेट करून या ऑप्शनला टॅप करायचं आहे. या कॅमेराच्या ऑप्शनला टॅप करून ऑन करून कॅमेरा तुमचा ऑन करून घ्यायचा. म्हणजे जे टेक्स्ट आहे टेक्स्टच्या जसं काहीतरी आपण मी कन्सेप्ट बनवलं आहे तसं त्या कन्सेप्टच्यानुसार तो कॅमेरा फिरणार आहे. ओके, एवढं केल्यावर मित्रांनो असं काय आपण इथंही केलेलं आहे कन्सेप्ट बघू शकता. आता काय केलं आहे मित्रांनो, आपण एक बॅकग्राऊंडला एक फोटो दिला असेल आणि त्याच फोटोचा आपण काय केलेलं आहे मित्रांनो, एक कटआउट केलेलं आहे फोटोरूप ॲप्लिकेशनमध्ये. तुम्ही करू शकता आरामात. आणि एक महादेवाचं एक तुम्हाला एक जसं लिरिक्स आहे तसं त्या पद्धतीने तो कन्सेप्ट एडिट केलेला आहे. ओके, काही विषय नाही. आता काय करायचं, तुम्हाला स्टार्टला यायचं, प्लसवर टॅप करून मीडियमला जाऊन तुम्हाला काय ऑलवर टॅप करून एक मी आपल्या जो फोल्डर असेल त्या फोल्डरमध्ये ओव्हरले दिलेला असेल तर फोल्डरमध्ये जाऊन हा ओव्हरले ॲड करायचा आहे. या ओव्हरलेची जर काही साईज असेल मित्रांनो ते तुम्हाला रोटेट करून 90 डिग्री करून घ्यायचं आहे. 3 नोटमध्ये जाऊन या कोपराच्या अगोदर येऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंगमध्ये लावून लाईटिंग स्क्रीन करून घ्यायचं. ओके, आता ही पुढे तेवढं जास्त मोठा आणि मित्रांनो कॉपी करायचं, याला कॉपी येऊन वापस पेस्ट करायचं आहे. पुढे येऊन बरोबर ते कंटिन्युटी ठेवेल, काही विषय नाही. तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता, इथे येऊन वापस कंटिन्यू करा, काही विषय नाही मित्रांनो. पेस्ट. ओके, बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता. आता एवढं झाल्यावर मित्रांनो काय करायचं तुम्हाला, आता मेन रिफ्लेक्शन्स आता काय करायचं आहे बघू शकता. आता पुढे आल्यावर इथं फोटोज आपल्याला बघू शकता कटआउट्स कसे लागलेले. आता काय करायचं तुम्हाला सिम्पली मेन मित्रांनो बघू शकता या फोटोला बरोबर ॲडजस्ट. आता ही लेअर कॉपी करायची तुम्हाला. लेअर कॉपी केल्यावरती इथं पुढे यायचं, हे आपण चालू पुढचा बंद करून देऊ मित्रांनो. इथे येऊन पेस्ट लेअर करायची. ओके, इथे येऊन या बीटमध्ये येऊन इथं चालू पुढचं डिलीटच करू, काही विषय नाही. त्यानंतर टाकू शकतो आपण. ई लेअरला बरोबर सेट इथे ॲडजस्ट करायची. ओके, काही विषय नाही. इथे ॲडजस्ट केल्यावर आता हा फोटो आपल्याला कट करायचा, म्हणजे ॲडजस्ट करायच्या फोटोला. या फोटोला टाईप करायचं, कलर फिल्ममध्ये येऊन आपल्याला जर काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी फोटोज दिले असतील माध्यमांचे 4 फोटो, ते फोटोज आता मी हा वाला फोटो घेतो बघू शकता. हा प्लसवर टॅप करून
जो काही फोटो असेल तो फोटो पर इथं ॲड होऊन जाईल बॅकग्राऊंडला. वापस तिथं यायचं, या कटनं देऊन वापस येऊन इथं वापस इथं तोच फोटो वापस प्लस टॅपवर ॲड करून द्यायचा. तो फोटो म्हणजे ॲड होईल, बघू शकता. ॲड झाल्यावर पुढे यायचं. पुढे आल्यावर बघू शकता तो फोटो असेल आपला बरोबर ॲडजस्ट झालेला आहे. आता या फोटोला काय करायचं तुम्हाला बरोबर इथं अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे. ओके, काही विषय नाही. इथं आल्यावर बरोबर येईल प्लसवर टॅप करून मीडियामध्ये गेल्यानंतर वापस तोच फोटो जो काय असेल बॅकग्राऊंडसोबत तो फोटो तुम्हाला अशा पद्धतीने लावायचा, बघू शकता. आणि एकदम असं सेट करून घ्यायचं मित्रांनो. फोटो कसा असेल आपला त्या पद्धतीने अशा फोटो जो असेल तो सेट करून घ्यायचा आहे, बघू शकता. मी कसं करतो तुम्ही लक्षपूर्वक पाहा. फोटो हे पूर्ण असं खाली करा, सॉरी असं खाली असं ठेवा मित्रांनो, काही विषय नाही. म्हणजे बरोबर येईल. आणि हे पण थोडं तुम्ही खाली करू शकता. फोटो तेवढा कट झालेला आहे म्हणजे आपण तेवढंच ठेवू शकतो, काही विषय नाही, बघू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो ते तर छोटं बी करू शकता तुमच्या पद्धतीने. ओके, ॲडजस्टमेंट नीट करून ठेवा आणि एक्स्ट्रा करून डिलीट करा. ओके, एवढं झाल्यावर बरोबर ते असं बॅकग्राऊंडचा रिमूव्हल होईल. आता इथून वापस येऊन इथे काय करायचं तुम्हाला बरोबर सेट करून घ्यायचं. याला वापस अशा पद्धतीने दोन हाताने येऊन असं खालच्या प्रकारे लांबून घेऊन बरोबर ते सेट होईल, बघू शकता. असं इफेक्ट येईल. आता इफेक्ट जे फोटोचा इफेक्ट तो असेल आपल्याला पुढच्या फोटो लावायचा. म्हणजे इथून कॉपी पेस्ट करायचा आहे. कॉपी पेस्ट केल्यावरती जो काही फोटो असेल तो कुठून पेस्ट करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल फोटोचं तर फोटो रूम ॲप्लिकेशन असेल त्याची लिंक तुम्हाला आपल्या प्ले स्टोरवर भेटून जाणार आहे. फोटो रूम ॲप्लिकेशनची तुम्हाला असं साईडला दिसत असेल कसं ॲप्लिकेशन आहे तुम्ही बघू शकता. ओके, तर व्हिडिओ एवढाच मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सांगितलं तर कन्सेप्ट असा रेडी केलेला आहे. महादेवांचा श्रावण स्पेशल आजचा व्हिडिओ आपण केलेला होता. ओके, तर व्हिडिओ तुमचा रेडी झालेला आहे. ओके, तुम्ही ते क्लिप्स टाकू शकता, ऑन करू शकता, काही विषय नाही. तर तुम्हाला आता कोपऱ्याच्या एकाला टॅप करून जो काही व्हिडिओ 1080p 1920 या रेशोमध्ये सिलेक्ट करून तुमचा जो काही व्हिडिओ तो एक्सपोर्ट मारायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तर चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एक अशा जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.